नमस्कार मंडळी, चला तर आज आपण चिकनची आगळी वेगळी आणि झणझणीत अशी रेसिपी पाहणार आहोत। तर आज आपण बनवतोय काळ्या मसाल्यातील सुकं चिकन। हे चिकन एकदा खाल्लं ना तर नेहमी तुम्ही चिकन याच पद्धतीने बनवाल, इतकं चविष्ट तयार होतं। त्यासाठी इथे आपण 1 किलो चिकन घेतलेलं आहे। आता याला ना आपल्याला हळद लावायची आहे, तसंच मीठ लावून घ्यायचं आहे। तर पहा, इथे आपण हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। तर मीठ थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं आणि एवढं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून यामध्ये घातलेलं मीठ आणि हळद ह्या संपूर्ण चिकनला व्यवस्थित लागल्या जाईल। तर पहा, अशा प्रकारे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सर्व अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं। आता याला झाकण ठेवून 20 मिनिटे असंच ठेवायचं आहे। त्यानंतर इकडे आपल्याला काळं वाटण तयार करायचं। त्यासाठी इथे ना मीडियम साईजचे 3 कांदे आणि मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले आहे। टोमॅटो लाल बुंद वापरायचा आहे, जास्त पिकलेला टोमॅटो इथे वापरायचा आहे। त्यानंतर आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। कांदा अशा पद्धतीने भाजवायचा, तेव्हा ना कांद्याला व्यवस्थित चिरा पाडून घ्यायचा आहे, म्हणजे पटकन असा भाजला जातो। आता इथे आपण डायरेक्ट गॅसवरती कांदा का भाजवतोय, कारण आपल्याला काळ्या वाटणातील हे मसाला चिकन बनवायचं आहे। त्यासाठी ना अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण वाटण जे आहे ते भाजून घ्यायचं आहे। त्यावरतीच आपण खोबरं सुद्धा अशा पद्धतीने काळं होईस्तोवर भाजून घेणार आहोत। फक्त खोबरं भाजत असताना आपल्याला ते खूप म्हणजे करपू द्यायचं नाही, नाहीतर खोबऱ्याला कडवटपणा येऊ शकतो। त्यामुळे आपल्याला खोबरं भाजत असताना एकदम सावधगिरीने भाजायचं आहे, ते जास्त करपल्या गेलं नाही पाहिजे। जास्त करपल्या गेल्यास त्याला कडवटपणा येऊ शकतो। तर पहा, अशा पद्धतीने आपण हे खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे। आता हे काढून घेऊया। त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटो सुद्धा छान भाजून घेतलं। आता हे संपूर्ण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे खोबरं जे आहे ते बारीक पातळ कट करून घ्यायचं आहे। थंड होतंय तोपर्यंत आपण काही खडे मसाले भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथे छोटा पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये एक अर्धी वाटी छोट्या वाटीने धणे घालून घ्यायचे आहे, तसंच पाव वाटी इतकी खसखस घालून घ्यायची। त्यानंतर जे काही अवेलेबल खडे मसाले असतील ते इथे घालायचे। सगळे तुटके फुटके जेवढे मसाले होते तेवढे यामध्ये घालून घेतलेले आहे। आता हे छान असं तेल न घालताच भाजून घ्यायचे। अगदी एक अर्धा ते 1 मिनिटामध्ये भाजलं जातं। त्यानंतर काढून घेतलं। त्याचबरोबर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कांदाही अशा पद्धतीने कुस्करवून घेतला, टोमॅटोही कुस्करवून घेतला, त्याचबरोबर खोबरं सुद्धा पातळ चिरून घेतलेलं आहे। आता हे संपूर्ण वाटण जे आहे ते मिक्सरला अशा पद्धतीने वाटून घेतलं। पाहू शकता, एकदम असं थोडंसं पाणी घालून हे वाटण तयार झालं। तर असं काळं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता वाटण तर तयार झालं। इकडे आपण 20 मिनिटे हे चिकन सुद्धा हळद आणि मिठामध्ये ठेवलं होतं, तर छान असं मॅरिनेट झालेलं आहे। इथे कुठलेही मसाले आपल्याला वापरायचे नाही, फक्त हळद आणि मिठामध्ये त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा, पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। इकडे आपल्याला कढई गरम व्हायला ठेवायची आहे। आता कढईमध्ये ना नेहमीपेक्षा थोडं जास्तीचं तेल घालायचं आहे। तेलामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ती घालून घ्यायची। चांगले खमंग वास येईस्तोवर परतवून घ्यायची। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहतात ना, ते कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील। तसंच तुम्ही आपल्या आरकेज फूड रेसिपी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल आणि आणखीन आरकेज फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। तर इकडे आपली आलं लसूण पेस्ट परतवून झालती। त्यानंतर कांदा घातला, कांदा 2 मिनिटे परतवून घेतला। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घेतला। टोमॅटो सुद्धा चांगला परतला गेलेला आहे। आता आपल्याला घालायचं आहे हे तयार करून घेतलेलं वाटण। आता यामध्ये वाटण घालून घेऊया आणि वाटण सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर यामध्ये मिक्स करून घेऊया। कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे। इथे अजिबात कांदा टोमॅटो कच्चा राहू द्यायचा नाही, कारण वाटणासोबत तो काही एवढा परतल्या जात नाही। त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो चांगला परतवून घ्यायचा। इथे वाटणामध्ये छान असं तेल सुटलेलं आहे, जे तुम्हाला दिसतच असेल। आता इथे चिकन मसाला घेतलेला आहे, तसंच घरगुती मसाला, आणि इथे घेतलेला आहे आपण काळा मसाला। तर हे संपूर्ण मसाले यामध्ये घालून घ्यायचे। त्यानंतर पाव चम्मच इतकी यामध्ये हळद घालून घेतलेली आहे। तशी आपण चिकनला हळद लावलेलीच आहे, पण आपल्या मसाल्यालाही छान असा सुरेख रंग यावा यासाठी आपण मसाल्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद घालून घेतलेली आहे। आता हे संपूर्ण मसाले यामध्ये मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर आपण मसाल्यामध्ये चवीपुरतं मीठ देखील घालून घेतलेलं आहे।
आता मसाला आपला मस्त असा तयार झालेला आहे, पाहू शकता एकदम छान आणि सुरेख असा खमंग असा वास येत आहे, इतका मस्त हा मसाला तयार झालेला आहे। आता मसाला तयार झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये आता चिकन टाकून घ्यायचं आहे। तर पहा कडेने तुम्हाला तेल सुटलेलं दिसत असेल, तर या पद्धतीचं वाटण तयार करून तुम्ही वेगळ्या सुद्धा भाज्या यापासून बनवू शकता। पण आज आपण काळ्या वाटणातील मसाला चिकन बनवतोय, त्यासाठी इथे आपण चिकन घालून घेणार आहोत। आता हे चिकन फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। आता मॅरिनेट केल्यामुळे ना चिकन फारसा वेळ आपल्याला शिजण्यासाठी लागत नाही, त्यामुळे अगदी काही मिनिटांमध्येच हे चिकन शिजून निघतं। तर आता एकदा या वाटणामध्ये संपूर्ण वाटणामध्ये हे चिकन आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने, जेणेकरून सगळ्या वाटणामध्ये आपलं हे चिकन मिक्स होईल। असं व्यवस्थित असं सगळ्या चिकनला मसाला लागला गेला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। झालंच तर तुम्हाला इथे ह्या पद्धतीने परतवण्यासाठी थोडंसं मोठ्या साईजची कढईचा जरी वापर केला ना तरी सुद्धा चालेल, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घेता येईल। तर पहा इथे आपण संपूर्ण चिकनला व्यवस्थित असं हे वाटण आपण मसाला लावून घेतलेला आहे। आता या मसाल्यामध्येच आपल्याला छान असं चिकन शिजवून घ्यायचं आहे। तर पहा अशा पद्धतीने आपण त्याला मिक्स करून घेतलंय। त्याचबरोबर त्याला थोडंसं असं खालच्या साईडला ढकलायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते पटकन असं शिजलं जाईल। तर यावरती झाकण ठेवूया आणि यामध्ये पाणी घालून घेऊया, म्हणजे काय होईल की आपलं चिकन जे आहे ते तळाला करपणार नाही। वरती आपण जेव्हा ताटामध्ये पाणी ठेवतो ना तेव्हा त्याच्या घामामुळे खालच्या साईडला आपला मसाला अजिबात करपला जात नाही। तर पहा इथे मस्त असं थोडंसं पाणी सुटलेलं तुम्हाला दिसत असेल, तर याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तर तुम्हाला अजिबातच खाली कढईमध्ये चिकन किंवा मसाला चिकटलेला दिसणार नाही। तर ही ट्रिक तुम्ही कुठल्याही म्हणजे भाजी वाफवण्यासाठी वापरू शकता, जेणेकरून तळाला तो पदार्थ चिकटला जाणार नाही। तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करू शकता, जसं की आवश्यकता वाटल्यास आपण थोडंफार पाण्याचा यामध्ये वापर करू शकतो, परंतु इथे अजिबातच आवश्यकता वाटली नाही म्हणून मी पुन्हा एकदा ते पाण्याने भरलेलं ताट यावरती ठेवून दिलं। तर पाहू शकता फक्त पाण्याने भरलेल्या ताटानेच याला भरपूर असा रसा सुटलेला आहे, म्हणजे पाणी सुटलेलं आहे आणि भरपूर असं हे मसाला चिकन किंवा काळ्या वाटणातील चिकन जे आहे ते तुम्हाला एकदम पातळ दिसत असेल, कारण त्याला ना त्याच्या अंगचंच पाणी सुटलेलं आहे। आपण इथे वरतून कुठेही पाण्याचा वापर केला नाही। तर आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त असं काळ्या वाटणातील मसाला चिकन आपलं तयार झालेलं आहे। तर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं आता मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर घातल्यानंतरही छान मिक्स करून घेऊया आणि हे चिकन आता खाण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे। तर चला, ज्यांना ज्यांना चिकन खायला आवडत असेल त्यांनी ही रेसिपी नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडेल, कारण खूपच चविष्ट आणि जबरदस्त ही रेसिपी तयार होते। तर पहा मस्त स्पायसी आणि चमचमीत झालेली आहे, त्याचबरोबर घरगुती साहित्यात बनवलेली असल्यामुळे ती खाण्यासाठीही तितकीच मस्त आणि जबरदस्त असणार आहे। तर चला, हे शिजलं आहे की नाही हेही चमच्यानेच मी चेक केलं। तर चला, अशा पद्धतीने तुम्ही जर खात असाल, तुम्ही हात लावत असाल तर हाताने चेक करू शकता। तर फायनली आपलं मस्त असं काळ्या वाटणातील मसाला चिकन इथे तयार झालेलं आहे। तरीही मस्त जबरदस्त आलेली आहे, मसालाही छान लागला गेलेला आहे। चला तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर भेटूया अशाच नवीन आणि भन्नाट अशा रेसिपीसह। तोपर्यंत बनवा, खा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुमची रेसिपी कशी झाली। चला तर सर्वांना